कसा दिसतो? माझा म्हणजे नाद खोळा काम झालंय मला हे असं आलो झोपलो आणि डायरेक्ट उठलो 4:30लाच. चला 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 सायंकाळ झाली की IBW जायला गर्दीच वाढते आता अचानकच. दिवसाचं रिकाम असते सगळे. कॉफी पियेंगे कॉफी प्यायचे भाऊ. झोपून उठलो आळस गेलेला नाही अजून. कॉफी घ्यायची आहे ना? कॉफी कॅफे कॅफे कॉफी कॉफी कॅफे मिळालं बाबा. रूमपासून जवळजवळ 2-3 किलोमीटर लांब असली. वाईनची दुकानं ढिगभर आहेत रस्त्यानं पण कॉफी शॉप एवढ्या लांब आहे. नुसता आवाज इकडं तिकडं सगळा गाड्यांचाच आवाज. चला चला एंट्री आहे आज आत. काय कार्यकर्ता IBWच्या टेंट बाहेर यायला मागणार. एसीत जाऊन बसले ते बाहेर यायला मागणार कार्यकर्ते. हे चल जिमनी बघूया चल. ठीक आहे राऊंड देणार हे बा. आपल्या नवनिर्वाचित यूट्यूबवरती लंडन रिटर्न आलेले आहेत. त्याच्याकडून आपल्यासाठी काही सल्ले असले तर ते सांगतीलच आपल्याला. माझ्या यूट्यूबवरती अजून मॉनिटाईज नाही झालं. मी यूट्यूबवरती मला वाटतं एखादा व्हिडिओ टाकला असेल. मी यूट्यूबसाठी काही सगळं देऊ शकत नाही. मी सांगेन तुम्हाला की राईड करायचे हार्ड राईड करा पॅशन करा बाकी सगळं होऊन जाते आपल्याला. बरोबर. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आभारी आहे. असंच भेटून जाऊ. थँक्यू व्हेरी मच. सबस्क्राईब करा यूट्यूबसाठी.
तुम्ही सगळं चालायचा. बरं आता IBW मधनं आम्ही आलोय रूमवरती. IBW जवळपास संपल्यातच जमाय. DJ वगैरे बंद झाला होता. यावर्षी कसं काय लवकर बंद केला त्यांचं तेच नाही माहिती. आम्हाला वाटलं ओव्हर द नाईट चालणार, त्यामुळे थांबलेलो. तर नाही तिने बंद केला. ट्रॅफिकमध्ये अडकलो जवळजवळ पाऊण तास. मेंदू गेला बाहेर. तर आलो रूमवरती. सगळे आवरायला लागल्यात. सगळ्यांना जायचं बागाला. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मामांनी बागा बघितलेलं नाही. बागाला जायचंय, जाताना रॉयलच्या कॅफेला भेटते. हा, रॉयल एनफिल्डच्या कॅफेला जायचंय जाताना आणि बागाला जायचंय. आणि तिथं ओल्ड मॉडेल आपल्याला अजून रॉयलची बघायला मिळणार आहे. हा बरोबर. आणि वाजल्या जवळपास 10:30 वाजून गेली ती. पण पुऱ्या गोव्यात आपली रोडस्टार एकच आहे. हा SD रोस्टर नानांची SD रोस्टर अखंड गोव्यात कुणाचीही दिसली नाही. नानांची एकट्यांचीच रोस्टर आहे. तर आता बागाचा अनुभव घेऊया. हा बरोबर, आपण काहीतरी युनिक केलंय. बागाचा अनुभव घेऊया. मी काय कॅमेरा बागायला नेणार नाही. उगाच तो आणि कुठं सांभाळत बसायचं. रात्रीचं बॅग बिग ढापली कुणीतरी म्हणजे डोसक्याला ताप नको आपल्या. काका तुम्हाला IBW कसा वाटला? माझा म्हणजे नाद खोळा काम झालंय. मला हे असं सगळंच म्हणजे गाड्यांचे मॉडेल म्हणा, इतर मॉडेल सगळे बघून मी खुश झालोय. पुढच्या वर्षी मी 100% आहे. पुढल्या वर्षी गाडीचा आपण हे काढायचं, टॅग काढायचा. हा हे बघा, गाडी आपण न्यायची. IBW चा सगळ्यात बेस्ट अनुभव सांगा तुमचा. गोल्डन पुरी सोडून द्या. अनुभव म्हणजे काय, आपल्याला फक्त आपली रोडस्टार कुठे दिसली नाही. हा ह्योच लय आनंद आहे मोठा, कारण आपली युनिक गाडी. हा युनिक गाडी कुणाचीच नाही. ठीक आहे, मला पण दिसली नाही. आपला टॅग नसल्यामुळे आपण आत नेऊ शकलो नाही. हा पण नेक्स्ट टाइम आपण 100% टॅग काढून आणि सायलेन्सर चेंज करून. सायलेन्सर दंगा दडगूस कान अजून वाजायला लागली. जाळच करू अभि. IBW हे माणसाने आयुष्यात एकदा तरी जो का नाही, जो रायडर किंवा जो गाड्यांचा जो शौकीन आहे, जो गाड्यांचा शौकीन आहे त्यानं 100% एकदा का होईना IBW केलंच पाहिजे. आणि इथं खरंच सांगतो की आपल्याला नवीन गाड्याचं स्वप्न मिळतंय की बाबा आपण ही गाडी आपल्या गॅरेजला ही गाडी पाहिजे. आपल्याला आवडणाऱ्या गाड्या सगळ्या जी आपल्या मनातली आहे ना, गाडी ड्रीम बाईक स्वप्नातली गाडी आपल्याला बघायला 100 वेळा विचार करायला लागतो ना. एका दिवसात इथं लक्षात येते गाडी एका घ्यायला पाहिजे, निर्णय ठरतो ही गाडी आपण घ्यायची. थांबा विषय झाला. 100% तुम्ही स्वप्नातली गाडी बघितली, मी पण बघितली, पण सांगणार नाही पूर्ण झाल्याशिवाय. नाही एक तर तुमचं स्वप्न आहे ओल्ड मॉडेल हार्ली डेव्हिडसन, आणि ते करायचं. हा ती होईलच, पण पुढच्या वर्षी सुपर मेट्योर 650 घेऊन येणार का एवढंच सांगा. नक्की येणार. हा 1001%. 1% पण नाही जरी दुसरी मिळाली तरी ही जर सायलेन्सर बदलून येणार. आवाज कानात बसला तर डॉल्बी मला ऐकूच आलं नाही. वाजलीच पाहिजे गाडी. काय डॉल्बी पेक्षा जोरात आवाज होतो? गाडी वाजलीच पाहिजे. गाडी वाजलीच पेक्षा जोरात आवाज होतो. मॉडिफिकेशनची सिस्टीम वाढवली पाहिजे आपल्या गॅरेजवरती, असं मला तरी वाटतंय. आता हे तुम्हाला काय याच्याबद्दल? मॉडिफिकेशन आधीही मी करून बसलोय, आताही करतो. पण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्या गोष्टीची किंमत नाहीये. बरोबर. आज इकडे आलं की आपली व्हॅल्यू आणि आपली किंमत काय आहे ही त्या आल्यावर कळते. म्हणजे तुझी ती कवटीवाली गाडी जी ती बनवलेली ती सेम गाडी इथं बघायला मिळाली. बघायला म्हणजे फोटो काढाय म्हणजे सगळी अशी तुटून पडली होती. आणली असती जर ती गाडी आता असती तर इथे ती गाडी आता प्रदर्शन म्हणूनच पुढे आली असती. एवढ्या जोरात काम झालं होतं. तर एकंदरीत मामा फक्त राहिले ती. बर, एक महत्वाचा प्रश्न, व्हिडिओ आता संपवायचाच आहे कारण बागाला कॅमेरा न्यायचा नाही आपण. बरोबर. IBW 2023 गोवा तुम्हाला कसा वाटला आणि काय अनुभव आला? म्हणजे तुम्हाला नवीन काय अपेक्षा तयार झाली IBW ला? अतिशय छान इव्हेंट अनुभव आहे. म्हणजे इथं आपल्याला सगळ्या गोष्टी बाईक रिलेटेड, ज्यांना रायडिंगची आवड आहे त्यांनी IBW कधी पण यायलाच पाहिजे आणि तिथला जो अनुभव आहे बरोबर तो घ्यायला पाहिजे. तो घेतल्यावर तुम्हाला कळतं की इथं लोक काय काय करतात. म्हणजे आम्हाला असे भरपूर रायडर भेटले की ज्यांनी कोण 24 देश 25 देश क्रॉस केलेले आहेत आणि बाईकवरनं. बरोबर. अशा म्हणजे तुम्ही जीवनात काय करू शकता, काय अनुभवू शकता, बरोबर, ह्या गोष्टी तुम्हाला इथं आल्यावर कळतात.
ते पण मिडल क्लास व्यक्ती हा असं नाही की ती असं श्रीमंत काही आहे, नाही काय त्याला आहे. हा म्हणजे अगदी त्याला काहीतरी फार मोठ्या गोष्टी पाहिजेत किंवा फार मोठा व्यक्ती पाहिजे असं नाही. आपण सामान्य व्यक्ती पण आपली स्वप्न पूर्ण अशा पद्धतीनं पूर्ण करू शकतो. त्याचा एक वेगळा अनुभव आपल्याला इथं पाहायला मिळाला किंवा अनुभवायला मिळाला. हा सगळ्यांचं मत ऐकून घेतलेलं आहे. पर्सनली माझं जर विचारलं तर माझा हा पहिलाच अनुभव होता आणि ह्याच्यासारखा इव्हेंट ना मी इथून मागं कधी बघितला होता किंवा इथून पुढं कधी बघायला मिळणारच. सोडा पुढल्या वर्षीचं ती काम होईलच, पण इथून मागं तरी मी कधीही असा इव्हेंट बघितला नव्हता. आणि 2 चाकी गाड्यांचं प्रेम मला माहिती आहे काय. मी अक्षरशः शाळेच्या वयवर पण 2 चाकी चित्र असल्याशिवाय गाडी वही घेत नव्हतो. ती तेव्हा धूम पिक्चर आलता 2006 साली. अक्षरशः रडून रडून सीडी आणली घरात आणि मला ते पिक्चर बघायचं आहे म्हटलं काय पण करून. एक वेगळाच अनुभव. जुन्यातली जुनी नव्यातली नवी गाडी सगळी बघितली. जगातली सगळ्यात फास्ट पळणारी गाडी पण बघितली. समोर कावासाकी H2 सगळ्यात फास्ट रोड लिगल सगळ्यात फास्ट पळणारी गाडी आहे ती पण आज बघितली. तिच्याबरोबर फोटो पण काढला. एक वेगळाच अनुभव आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत जर टिकून असला तर तुम्हाला कळून गेला असेलच की काय अनुभव आहे IBWचा. तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आज मी इथंच थांबवतो. जायचं आहे बागाला. मामांनी आजपर्यंत बागा बघितलेला नाही, त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही बागायला निघालो आहे. कारण सकाळी लवकर जायचं आहे, तरी पण ओव्हरनाईटला तिकडं जायचं ठरलं आहे. 11 वाजून 10 मिनटं झाली ती. तर आता आवरून पडदिशी निघायचं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, IBW कसा वाटला मला नक्की कळवा कमेंटद्वारे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून ठेवा. हळूहळू व्हिडिओ येतच राहतील. थोडा गॅप होता कामानिमित्त, मी कवर करायचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्या रिटर्न घरी जातानाच्या व्हिडिओमध्ये. आतापर्यंत इथंच थांबतो, तुमची रजा घेतो. आपण उद्या भेटू. तोपर्यंत धन्यवाद.